काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपनं यश मिळवण्यासाठी सर्वाधिक मिळावं यासाठी तयारी सुरू केलेली आहे आणि अशा सूचनाच भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांनी दिलेल्या आहेत। भाजपची कोर कमिटीची बैठक रात्री वर्षावरती काल पार पडली। बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा झाली आणि आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश हे सर्वाधिक भाजपनं मिळवावं यासाठी तयारी सुरू करावी असे आदेश देण्यात आले। आगामी निवडणुकांसंदर्भात भाजपनं महत्त्वाची अशी ही बैठक घेतलेली होती आणि बैठकीमध्ये सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते। या बैठकीच्या माध्यमातून अर्थातच संपूर्ण महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काय संदेश दिला जाईल, कशा पद्धतीने विकास कामांचं लोकांपुढे ठेवून मत मागण्याची जी रणनीती असेल ती इथे ठेवण्यात आली। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय महत्त्वाची मोर्चे बांधणी झाली आहे भाजपकडनं या बैठकीत? भाजपाच्या कोर कमिटीची बैठक झाली काल रात्री आणि यामध्ये प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपला राज्यात एक नंबरचा पक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा झाली आहे। विशेषतः भाजपाचे जे कोट्यातून झालेले मंत्री आहेत त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी, तसंच प्रत्येकाकडे एक जिल्हा अतिरिक्त आहे। असे राज्यातले 37 जे जिल्हे आहेत त्यांच्यावर तिथे भाजपाच्या संघटन वाढवणं, भाजपाच्या स्थानिक कार्यालयामध्ये जाऊन बैठका घेणं, तसंच शासनाकडनं ज्या वेगवेगळ्या योजना आणण्यात आलेल्या आहेत ते भाजपाच्या वतीने कशा सर्वत्र देण्यात आलेल्या आहेत हे आवर्जून सांगणं, तसंच मतदार यादी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पालकमंत्र्यांनी लक्ष देणं, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवण्याच्या सूचना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। कुठे ना कुठेतरी आगामी काळामध्ये भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राज्यामध्ये ज्या काळात निवडणुका होणार आहेत अशा ठिकाणी एक नंबरचाच पक्ष ठेवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणी करणं आणि मंत्र्यांवर जबाबदारी देण्याचं काम सुद्धा पुढील कालावधीमध्ये होणार आहे। याच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची चर्चा झालेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण